की ईव्हीएम मशीनमध्ये पारदर्शकता असतं, वेळ वाचतं आणि त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनलाच आम्ही प्राधान्य देऊ अशा पद्धतीचे निर्णय आपण पाहतोय. आमदार अपात्रतेसाठी 2 वर्ष झालेत, त्याचा निकाल लागला नाही. पण ईव्हीएम मशीनच्या बाबतची जी भूमिका घेऊन काही लोक कोर्टात गेलेत, तर कोर्टाने 2 तासात त्याचा निकाल देऊन मोकळा केला. म्हणजे माननीय सुप्रीम कोर्ट इतकं फास्ट आहे त्याच्या मामल्यामध्ये की मतदानाचं माझं मत, जो माझा एकमेव अधिकार आहे, प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो मताचा अधिकार आहे, त्या अधिकाराबद्दल जर माननीय सुप्रीम कोर्ट 2 तासात त्याचा निकाल लावता आणि आमदारांच्या अपात्रतेला 2 वर्ष होऊनही गेले तरी अजूनही निकाल लागला नाही. याचा अर्थच ईव्हीएम मशीनचा हा जो विश्वप्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येतं आहे. मग ह्या सगळ्या पारदर्शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मग आमचा सवाल आहे की तुम्हाला रात्र उशिरा का लागली? मग रात्री 11:59 तुम्ही शेवटचं झालेलं वोटिंगचं सगळं निर्देशांस आणून दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा आपण 1.3% मतदान वाढवत आहेत. 9,99,559 मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले? रात्री का नाही डिक्लेअर केलं? दुसऱ्या दिवशी का करतात आहात? या प्रश्नाचं उत्तर द्या. मग पारदर्शकता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली. आज संघवीजी